जागतिक HIV पंधरवडा साजरा केला जात आहे. त्याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 4 डिसेंबर रोजी भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ही रॅली ऐतिहासिक असल्याचे दरवर्षी रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधीचे मत होते. सकाळी जिल्हा सामान्य येथे सदर रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. तत्पूर्वी जिल्हाधिकारी यांनी रॅलीसाठी उपस्थित सर्व सहभागी तसेच आयोजकांचे एवढ्या मोठ्या प्रमाणात सहभाग घेण्याबद्दल अभिनंदन केले. यावेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात बोलताना जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील HIV संक्रमणाचा टक्का कमी होत असल्याबद्दल कौतुक केले व युवकांनी जनजागृतीमध्ये सहभाग नोंदवून अजून सहकार्य करण्याचे आवाहन केले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौंदडे, वैद्यकीय अधीक्षक जिल्हा स्त्री रुग्णालय डॉक्टर विनोद पवार, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप निर्वाणे, बाह्य संपर्क निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप हेडाऊ, वरिष्ठ स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर पुष्पा सोमवंशी, वरिष्ठ बालरोग तज्ञ डॉक्टर संदीप वानखडे, डॉक्टर सोनाली शिरभाते, निमाचे डॉक्टर अमोल ठवडी, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या मेट्रोन ललिता अटाळकर, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय साखरे, डॉक्टर रघुनाथ वाडेकर, बळीराम रामटेके आदी यावेळी उपस्थित होते. अमरावती जिल्ह्यामध्ये वैद्यकीय खासगी महाविद्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, जिल्हा क्षय रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयासोबतच 5 उपजिल्हा रुग्णालय, 9 ग्रामीण रुग्णालय, 60 प्राथमिक आरोग्य केंद्र, 70 खासगी रुग्णालय, 2 लैंगिक आजार समुपदेशन व उपचार केंद्र, शासकीय रक्तपेढी, 4 खासगी रक्तपेढी तसेच सरकार मान्य HIV साठी कार्यरत सामाजिक संस्था, अमरावती शहरातील महाविद्यालय, विविध क्लब, विविध संघटना यांच्यामध्ये HIV ची जनजागृती करण्याच्या उद्देशाने भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीमध्ये शहरातील महाविद्यालय यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. या रॅलीमध्ये 2500 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून HIV जनजागृती व देशभक्तीपर घोषणा दिल्या. रॅलीची सुरुवात जिल्हा सामान्य रुग्णालयामधून करण्यात आली आणि रेल्वे स्टेशन, राजकमल चौक, श्याम चौक, जयस्तंभ चौक, कॉटन मार्केट चौक, इरविन चौक येथे मार्गस्थ होऊन जिल्हा सामान्य रुग्णालय येथे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर प्रदीप निरवणे, अजय साखरे यांच्या उपस्थितीमध्ये समारोप करण्यात आला. यावेळी डॉक्टर दिलीप सौंदडे, डॉक्टर प्रदीप निरवणे, डॉक्टर संदीप हेडाऊ यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन अजय खेडकर व ब्रिजेश दळवी यांनी तर आभार प्रदर्शन अजय साखरे यांनी केले. सदर रॅलीमध्ये जिल्ह्यात अतिजोखीम गटासाठी विविध संस्था कार्यरत असून यामध्ये त्यांनी आपल्या कार्यक्रमाचा माहिती रथ समाविष्ट केला होता. सदर रॅली यशस्वी करण्यासाठी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला तसेच महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळ नागपूर यांच्या अधीनस्थ महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व इतर महाविद्यालयाच्या स्वयंसेवक यांनी प्रकाश शेगोकार, जिल्हा पर्यवेक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लोकेश पवार, दामोदर गायकवाड, नरेश मंथपुरवार, प्रमोद मिसाळ, चंद्रकांत हिरोडे, श्रीकांत गोहाड, निवृत्ती चऱ्हाटे, निखिल राऊत, प्रतीक्षा मोहोड यासह आदी पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले. यावेळी विशेष घटकातील लाभार्थींनी काढलेल्या रांगोळीचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.